आणि हे जे सरकार बीजेपीचं म्हटलं तर हे आरएसचं सरकार आहे आणि आरएस कट्टरवादी आहे आणि आम्हाला काही करण्याच्या आधी ते आपले विचार जबरदस्ती आपल्यावर थोपवत आहेत। आता हिंदू राष्ट्र हे चालून राहिलेलं आहे। मग या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूच बनून राहायचं, मुसलमान नाही राहणार, बौद्ध नाही राहणार, शीख नाही राहणार, तो सर्वच हिंदू म्हणून राहा असं खुलेआम सांगतो आहे। मग आपल्याला त्यासाठी कंबर कसावी लागेल। तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझ्या त्रिवार वंदन व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिकारी जयंती विचार मंचावर असलेले धम्मगुरू यांना वंदन आणि तसे डोंगरे सर, अमर दीपांकर सर, खांडेकर सर, राजकुमार बंजारी सर आणि रुची मोडघरे सर, रामटेके सर या सर्व अधिकाऱ्यांना माझा धन्यवाद। आणि इथे सर्व समता सैनिक दलाच्या महिला आणि पुरुष या सैनिकांना सुद्धा माझ्या जय भीम। आज 19 मार्च 27 ला महाड या ठिकाणी चौदार तळावर सत्याग्रह करण्याकरता समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। ते चळवळ कशासाठी होती आणि का केली, त्या ठिकाणी आपल्याला आधी पाणी पिण्याची मनाई होती आणि म्हणून बाबासाहेबांना सत्याग्रह करावा लागला। तर समस्या ती पाण्याचीच नव्हती, पाणी पिण्यासाठी बाबासाहेब तलाव भी बांधू शकत होते, विहिरी सुद्धा खोदू शकत होते, सत्याग्रह करण्याची आवश्यकता नव्हती। परंतु बाबासाहेबांना वाटलं की नाही, आम्ही पण माणूस आहोत। ज्या तलावावर कुत्रे, मांजर, गाई, ढोरं या सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार आहे, पण आम्ही माणूस म्हणून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही। यासाठी सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहामध्ये सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता। महिला त्यावेळेस शक्तिशाली आहे हे बाबासाहेबांना कळलं आणि गावोगावून महिला आपले गाठोडे पेटोळे बांधून त्या सत्याग्रहामध्ये सहभागी होण्या तिथे त्यांची गर्दी जमली। त्यानंतरचं जे दृश्य होतं, जे त्या लोकांनी मारहाण केली, जेवण बनवलेलं फेकलं, ही फार
दैनंदिन अवस्था होती। म्हणून समता सैनिक दल हा एक आपला समाजाला संरक्षण देण्याकरिता आणि आपल्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असतो त्या त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे आणि जातात। समता सैनिक दलामध्ये जे काही काम करतायत ते समाजासाठी झटत आहेत। आणि आता सरांनी आपल्याला सांगितलं आहे की आपलं संविधान बदलण्याच्या त्यांचे कट कारस्थान चालू आहे। तर आपण अशा वेळी जागरूक असायला पाहिजे आणि आता ती वेळ आली आहे। आपण स्त्रियांनी ज्या वेळेस त्यावेळेला 1942 मध्ये बाबासाहेबांनी इथं नागपूरला सभा घेतली ना, त्या सभेमध्ये 20,000 25,000 महिलांचा समावेश होता। तशाच प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा एकत्रित येऊन ती ताकद दाखवावी लागेल आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपल्याला ते करता आलं पाहिजे आणि ते करावं लागेल आपल्याला। आपण ज्या मालिका बघत असतो त्या मालिका सोडून आपल्याला आपलं वेगळं आणि आपल्याला एक संघटित होणं आज गरजेचं आहे। कारण ही जर वेळ गेली आपली हातून तर येणारी जी पिढी आहे त्या पिढीला फार चटके बसतील। ते पिढी विचार करेल आपल्याबद्दल की ज्या बाबासाहेबांच्या जमान्यामध्ये जे लोक होते ते लोक कसे होते, त्यांनी किती संघर्ष केला, मग मधल्या लोकांनी काय केलं, आम्हाला सुद्धा ते कोसतील की तुम्ही काय करत होते। आमच्याकडे त्याचा जवाब सुद्धा राहणार नाही। आम्ही असो या नसो, परंतु ज्या पूर्वजांनी आपल्यासाठी इथपर्यंत जो रथ आणून ठेवला त्या रथाला आमचं समोर नेण्याचं ध्येय होतं, परंतु आम्ही कुठेतरी कमजोर पडलो आणि तो आमचा रथ तिथेच थांबलेला आहे। बाबासाहेब म्हणतात, जर तुम्हाला पुढे नेता नाही आला तर तिथंच थांबवा, परंतु त्याला मागे सुद्धा नेऊ नका। पण आज परिस्थिती फार गंभीर आहे। आपल्याला असं वाटत आहे की आमचं सर्वच काही बरोबर आहे, आम्हाला शिक्षण बंद करण्याचं काम करत आहेत। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे बाबासाहेब म्हणाले। या शिक्षणाने ज्याने जे शिक्षण वाघिणीचं दूध प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। तर आपण जे शिक्षण घेत आहोत त्यांनी पहिला घाव त्या शिक्षणावरच मारला, कारण की त्यांना माहिती आहे की शिक्षण हे यांनी जर घेतलं तर हे आपल्याला ऐकणार नाही। आणि आपले लोक आज ब्राह्मणाच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर त्यांचे पुढे निघून गेले आणि ते त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे, ते त्यांना नको आहे। म्हणून त्यांनी हे षडयंत्र चालू केलं की यांचं खच्चीकरण कसं करायचं, तर या माध्यमातून पहिला आपला जो शिक्षणाचा जो आपला मार्गावरती जे अन्याय अत्याचार हे सुरू करणं त्यांनी चालू केलं आहे। आणि हे जे सरकार बीजेपीचं म्हटलं तर हे RS सरकार आहे आणि RS कट्टरवादी आहे आणि आम्हाला काही करण्याच्या आधी ते आपले विचार जबरदस्ती आपल्यावर थोपवत आहेत। आता हिंदू राष्ट्र हे चालून राहिलेलं आहे। मग या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूच बनून राहायचं, मुसलमान नाही राहणार, बौद्ध नाही राहणार, शीख नाही राहणार, तो सर्वच हिंदू म्हणून राहा असं खुलेआम सांगतो आहे। मग आपल्याला त्यासाठी कंबर कसावी लागेल
आणि जास्तीत जास्त संख्येने समता सैनिक दलामध्ये आपली वाढ व्हायला पाहिजे। या वेळेला सर्वांना माहिती आहे की 19 मार्च हा सत्याग्रह बाबासाहेबांनी 2 ठिकाणी केलेला आहे। काळाराम मंदिर मध्ये नुसती देवपूजा करण्यासाठी सत्याग्रह नव्हता, तर आम्ही माणसं आहोत, आम्ही पण माणसासारखे जगत आहोत, आम्हाला भी त्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश आहे हेच ध्येय होतं। बाकी बाबासाहेबांनी आणलं असतं की मंदिर नाही जाऊ देत आम्ही वेगळं बांधलं असतं, परंतु असं केलं नाही। त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला देवपूजा करायला आता मिळत आहे आम्ही मंदिरातच जायचं। असे पुष्कळ लोक आहे आपल्या घरावर एक निळा झेंडा, एक पंचशीलचा झेंडा आणि एक भगवा झेंडा असं लावणं सुरू केलं। आपले लोकच गद्दार आहे। आणि जर आपण म्हटलं की हे तुम्ही का करता, तर आपल्यालाच म्हणतात की लोकांमध्ये आम्हाला राहावं लागते म्हणून हे सगळं दिखावा करावं लागते। अशामुळे आम्ही कमजोर पडत चाललो आणि ते आमच्यापेक्षा जास्त वेगाने धावत आहे। असं आपण कुठेतरी आपल्या समाजावर सुद्धा बंदी घातली पाहिजे असं तरी मला वाटते। एक दोघांच्या बसल्यानं काही होत नाही, कमीत कमी महिलांनी तरी 5 ते 10 ग्रुपनी जर असं चित्र जरी बनत असेल आपल्या समाजाच्या घरी जर बनत असेल असं चित्र, तर ते आपल्याला हटवायला पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे। शिक्षित लोक असून असे अनाड्या अंपळ सारखे वागतात, कधी कधी बघितल्यावर चीड येते, मनावंसं वाटते हे काय आहे तुमचं, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं का? दुसरे लोक जे म्हणतात की आमच्यासाठी बाबासाहेबांनी काही नाही केलं, अरे त्यांना आमच्यासाठी आमच्याकडे जबाब असायला पाहिजे, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी की बाबासाहेबांनी सर्वात पहिले तुम्हालाच ओबीसी लोकांना 52% आरक्षण दिलं, त्यानंतर सर्वात शेवटी आमचा विचार केला आणि तुम्ही त्याचा फायदा 27% घेत आहे आणि बाकीचं आरक्षण तुमचेच लोक मंत्री बसले आहेत तेच खात आहे। मला एका महिलेनं म्हटलं, आता जे दिवाळी मनवली रामाची, तर मला म्हणाली की तुम्ही नाही मनवत। मी म्हटलं नाही, मी म्हटलं त्या रामाने आमच्यासाठी का केलं? काहीच नाही, कोणताही देव आमच्यासाठी काही करू शकला नाही आणि आमच्यासाठी एकच देव आहे, तो बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी आमच्यासाठी आपलं रक्त सांडवलं, आपली 4 मुलं जमिनीत गमावले आणि त्या रमाईने एवढा आपल्यावर एवढा उपकार केला आहे, त्या रमाईचं आम्हाला खूप आभार किंवा तिचं आम्हाला काहीतरी करावं, कौतुक तेवढं कमी आहे। आमच्यासाठी हे 2 देव आहेत आणि आमचे दैवत आहे, आम्ही त्यांनाच पूजू, आम्ही दुसऱ्या इतर कोणालाही पूजणार नाही। अहो म्हणते आम्हाला तर बाबासाहेबांनी काहीच नाही दिलं। मी म्हटलं तुम्हाला आता सर्वात पहिलं दिलं, तुम्ही ओबीसी आ ना, हो मग ओबीसीला तर आरक्षण मिळत आहे ना, तुम्ही कुठं आहात, कोणत्या जगात जगत आहात तुम्हाला आरक्षण नाही मिळत आहे म्हणता? नाही म्हणते आम्हाला काही आरक्षण नाही मिळत म्हणजे आमच्यासाठी काही केलं नाही म्हणते। मग मी म्हटलं हे तुमचं चुकता, संविधान वाचायला आपल्या मुलाला सांगा, तुम्ही जरी अंपळ असाल तर आधी संविधानाच्या मध्ये ज्या कलमा आहेत त्यांना वाचून काढाले आणि तुम्हाला समजावून सांगतील। तेव्हा कुठं ती बाई म्हणते हो का, आम्हाला तर माहितीच नाही आतापर्यंत। मी म्हटलं जग कुठं चाललं, चंद्रावर, आणि तुम्ही कुठे ह्या जमिनीवरच। पण त्याचा काही तुम्ही बाबासाहेबांना दोष देण्यापेक्षा तुम्ही थोडंसं लक्ष घाला, तुमचे मुलं तुमच्या कुटुंबात कोणी शिक्षण घेणारे असते तर त्यांना विचारा की हे लोक आम्हाला म्हणतात की बाबासाहेबांना सर्वांसाठी केलं,
नुसतं एका समाजासाठी नाही केलं। आणि तिला म्हटलं की जर एका समाजासाठी जरी केलं असतं बाबासाहेबांनी तर आज आम्ही सर्वात त्यापेक्षा श्रीमंत लोक असतो। पण बाबासाहेबांनी आमचाच नुसता विचार नाही केला तर पूर्ण भारत देशाचा विचार केला आणि भारत देशासाठी संविधान तयार केलं आणि एवढी मेहनत घेतली। एकटे बाबासाहेब संविधान लिहिता लिहिता त्यांचे कधी डोळे मिटले हे सुद्धा कळलं नाही। आणि तुम्ही अशा गोष्टी करता म्हटलं पहिले इतिहास वाचा आणि नसन वाचता येत तर तुम्ही कोणाकडून वाचून घ्या। तुम्ही फक्त ब्राह्मण सांगतो मंदिरात जा, मंदिर कोण बांधते म्हटलं तुम्ही आणि पुजारी कोण ब्राह्मण, तुमच्या हातात का देते म्हटलं घंटी वाजवायला। आमचे मुलं आम्हाला आम्ही शिकवतो, संघर्ष करतो, आपल्या पोटाला गांधतो आणि आम्ही मुलांना शिक्षित करतो, तेव्हा कुठं आमच्या मुलांना नोकरी मिळते। तुम्ही म्हणता तर तुमच्या लोकांना फार नोकऱ्या मिळतात, फुकटच नाही मिळत, त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। असे माझ्यासोबत अधरकाच्या जेवी काही स्त्रिया भेटतात आणि त्याच्याशी माझी गाठ पडते तर मी या भाषेमध्ये त्यांना उत्तर देतो। म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की अभ्यास आणि पुस्तक वाचणं आपल्याला वेळ मिळाला, जसा जसा मिळतो वेळ तसा तसा तुम्ही एक तरी पुस्तक हातात बाबासाहेबांचं तरी घ्या, 2 पन्ने तरी संविधानाचे वाचा, तर आपल्याला त्यांना उत्तर देता आलं पाहिजे। आम्ही समता सैनिक दलाचे शिपाई आहो, सैनिक आहो, आमच्यावर जबाबदारी आहे समाजाची आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करण्याची। म्हणून आपण थोडं जागृत राहा आणि आता जागृत राहण्याची वेळ आहे। जर डोळे मिटून राहिलो आपल्या समोर जे ताट आता जे आहे ते सुद्धा ताट हिरावले जाईल आणि पश्चाताप केल्याशिवाय आपल्याला काही हाती लागणार नाही। म्हणून जे रमाईचे चित्र आहे, रमाईचा संघर्ष याद करा, सावित्रीबाईचा संघर्ष याद करा, महात्मा ज्योतिराव फुलेचा संघर्ष याद करा आणि जास्तीत जास्त संख्येने समता सैनिक दलामध्ये सामील व्हा। आम्हाला असे हौसे गवसे नवसे नको। समता सैनिक दलामध्ये जसे लोक म्हणतात का हिंदू, आम्ही कट्टर हिंदू आहोत, तसे आम्ही बी कट्टर शिपाई बनायला पाहिजे की आम्हाला कितीही लोकांनी आपल्याकडे बोलवलं, कोणी लालच देते, साडी देते, कपडे देते, कोणी काही देते, त्याच्याकडे न बघता त्याच्याकडे न झुकता बाबासाहेबांचं वाक्य आहे की मोडणार पण वागणार नाही, तसं आम्हाला बी बनावं लागेल। आणि मी माझा परिवार आज 25 वर्ष झाले या समता सैनिक दलामध्ये काम करत आहोत। आम्ही कोणीकडे गेलो नाही, भटकलो नाही, कोणी लालच दिली तरी आम्ही ठुकरवलं ते, कारण का जो बाबासाहेबांनी समता सैनिक स्थापन केला आहे याच दलामध्ये आम्हाला काम करणे आहे। जिवंत राहेपर्यंत आम्ही ज्या दिवशी मरू त्या दिवशी आमचा या दलातून जाणे होईल, तोपर्यंत आम्ही कुठल्याही दलामध्ये प्रवेश करत नाही। आणि असं तुम्हाला सुद्धा आता आपण शपथ घेतली, त्या शपथ विधीचा आपल्या मनामध्ये गाठ बांधा आणि त्याचप्रमाणे आपण वागलं पाहिजे, आपल्या दलामध्ये लोकांना आणलं पाहिजे। नवीन पिढीला येण्यासाठी काय करावं लागेल पुढे याचा विचार आपल्याला करावा लागेल, कारण आपण म्हातारे होत चाललो, आपलं वय धावण्याचं नाही आहे। आणि आपल्यासारख्या जेव्हा आमचं वय होतं त्यावेळेस आम्ही खांद्याला खांदे लावून, आज मी एकटीच इथे आहे, पण ज्यावेळेस आमचा हा कार्यक्रम असायचा तर कमीत कमी आम्ही महिला अधिकारी 20 ते 25 महिला अधिकारी या मंचावर असायचो। आता त्यांचं वय नाही राहिलं, आता धावू शकत नाही म्हणून येत नाही, कोणी गेलेत, कोणाचा मृत्यू झालेला आहे, कोणी
म्हणजे पायाने लंगडे झाले आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नवीन म्हणजे आज 20 ते 25 वर्षाच्या वयाचे आपल्याला मुली पाहिजे, मुलं पाहिजे. आणि हे सतत आपल्याला कारवा हा समोर घेऊन जावा लागेल. इथं थांबल्याने किंवा आम्ही थकलो, आम्ही जोपर्यंत आमच्या पायामध्ये शक्ती आहे, बळ आहे, तोपर्यंत आम्ही या दलामध्ये येऊ आणि काम करू. नाही होणार तरी आम्ही इथे खुर्ची लावून तरी बसू. एवढीच आमच्या या मुलांना ताकद मिळेल अशी आमची मनस्थिती आहे. आज आपण इथे आला, आपला वेळ असाच जरी लोकांनी समजून की आमचं कर्तव्य आहे आणि या कार्यक्रमाला समता सैनिक दलामध्ये आमच्या लोकांना आम्हाला गरज आहे असं समजून जरी एक व्यक्ती एकेका घरचे जरी आले तरी आपली संख्या फार मोठी दिसेल आणि आपल्या या समता सैनिक दलाच्या शिपायांना, या सैनिकांना बळ मिळेल. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद करते आणि मी इथे आपले 2 शब्द पूर्ण करते. जय भीम, जय बुद्ध.